ही घटना आहे एका इंडस्ट्रियल ॲक्सिडेंटची। दाहकतेच्या बाबतीत असे अपघात फक्त युद्धाशी तुलना केले जाऊ शकतात। युद्ध होण्याआधी निदान त्याची चाहूल तरी लागते, परंतु हे अपघात घडून गेल्यानंतरच त्याची भीषणता आपल्यासमोर प्रकट करतात। अशाच काही भयावह इंडस्ट्रियल ॲक्सिडेंट्सच्या मालिकेतील ही सत्य घटना, मॅगॅलन। जेव्हा तुम्ही स्कॉटलंडच्या ॲबरडीन बंदरातून पूर्वेकडे नॉर्थ सीमध्ये निघता, तेव्हा सुमारे 7 ते 8 तासांच्या प्रवासानंतर तुम्ही एका अजस्त्र अशा मानवनिर्मित रचनेपर्यंत पोहोचता। ही अजस्त्र रचना एखादा मोठा कारखाना आणि कॉर्पोरेट ऑफिस यांचं एक अजब मिश्रण असतं। मुख्य जमिनीपासून काही 100 किलोमीटर दूर अचानक समुद्राच्या तळातून 100 ते 200 मीटर पाण्यावर आव असून उभी असलेली ही रचना म्हणजे एक महाकाय मानवनिर्मित तेलविहीर। तिचं नाव मॅगॅलन। नुसत्या नावाने याची व्याप्ती किंवा इथं काम करणाऱ्यांची आव्हानं कळणं थोडं कठीणच आहे। एकदा उभी राहिलेली विहीर त्या भागातलं थेंबन थेंब तेल शोषून घेतल्यानंतरच शांत होते। हा कालावधी काही वर्षांचा ते काही दशकांचा देखील असू शकतो। इथं अव्याहतपणे तेल उपसा आणि काढलेलं तेल रिफायनरीकडे पाठवण्यासाठी साठवणूक चालू असते। इथं काम करणं हे जगातल्या सर्वात कठीण कामांमध्ये गणलं जातं। इथं काम करणारे लोक सलग 8 ते 12 तासांची शिफ्ट करतात आणि सलग 4 ते 6 महिने या विहिरीवर राहूनच त्यांना काम करावे लागते। धरणीच्या पोटातून तेल काढत असताना तेलासोबत इतर असंख्य विषारी पदार्थ आणि वायू इथून बाहेर पडत असतात। अशा पदार्थांचा स्फोट होऊन संपूर्ण विहीर कोलमडून पडणे किंवा त्याचा काही भाग निकामी होणे याला ब्लोआउट असं म्हटलं जातं। इतके धोके पत्करून इथं चिकाटीनं काम करणाऱ्या लोकांचा पगार मात्र घसघशीत असतो। हा पगार हेच मुख्य आकर्षण असतं अशा विहिरींवर काम करायला जाण्याचं। असाच एक कर्मचारी, गॉर्डन मॉफेट। ही कथा त्याच्याच दुर्दैवी अंताची। आपल्या एकूण कार्यकाळाच्या बहुतांश कालावधीत या तेलविहिरी उत्तम काम करतात, पण ज्यावेळी त्यांच्यात काही बिघाड होऊन तेल उपसा थांबतो तेव्हा त्या तासाला काही $1000 एवढ्या नुकसानाला कारणीभूत ठरतात। त्यामुळे अशा यांत्रिक बिघाडाची दुरुस्ती त्वरित होणं गरजेचं असतं। मग त्यावेळी दिवस रात्र हवामान या साऱ्या गोष्टी गौण ठरतात। 9 ऑक्टोबर 2000च्या रात्री गॉर्डन नुकताच त्याची शिफ्ट संपवून त्याच्या खोलीत येतो न येतो तेवढ्यात त्याचा वॉकीटॉकी वाजू लागतो। त्याला पुन्हा ड्रिलच्या दुरुस्तीसाठी डेकवर बोलावण्यात। तेल उपसा करणाऱ्या ड्रिलिंग मशिनरीच्या डागडुजीची म्हणजेच मेंटेनन्सची जबाबदारी त्याच्याकडे होती। अनुभवी गॉर्डनला अशा पद्धतीच्या बोलावण्याची सवय असल्यामुळे तो तडक डेककडे जायला निघतो। मेन डेक हा तेलविहिरीचा सर्वात मोठा आणि सर्वात महत्त्वाचा भाग असतो। इथूनच मोठ्या ड्रिल्स तेलाचा उपसा करत असतात। मेन डेकपाशी पोहोचल्यानंतर गॉर्डनला त्याचे सहकर्मचारी भेटतात। ते त्याला सांगतात की दुरुस्तीची गरज नक्की कुठं आहे। मेन डेकच्या खालच्या बाजूला असलेल्या एका केबलला दुरुस्तीची गरज पडली होती, पण त्या ठिकाणी पोहोचण्याचा रस्ता मात्र मेन डेकवरून नव्हता, तर मेन डेकच्या खालच्या बाजूला असलेल्या मजल्यावरून होता। तिथं जाण्यासाठी पायऱ्या किंवा लिफ्ट नव्हती। गॉर्डनला मेन डेकपासून काही फूट खाली असलेल्या मजल्यावर जावं लागणार होतं आणि तिथं पोहोचल्यावर त्याचे सहकर्मचारी डेकवरून त्याच्यासाठी दोर खाली सोडणार होते। तो दोर ज्या छिद्रातून म्हणजे ज्या होलमधून खाली येणार असतो त्या होलला माऊस होल म्हटलं जातं। या माऊस होलचा व्यास फक्त 12 इंचाचा असतो। गॉर्डनने घातलेल्या सेफ्टी हार्नेसला वरून सोडलेला दोर बांधला जाणार होता आणि मग मेन डेकवरून तो दोर यांत्रिक पुलीच्या सहाय्याने गॉर्डनला वर खेचणार होता। या सगळ्या प्रक्रियेत अजून एक महत्त्वाची व्यक्ती होती जिला हॉइस्ट ऑपरेटर असं म्हटलं जातं। या कर्मचाऱ्याकडे यांत्रिक पुलीच्या नियंत्रणाची जबाबदारी होती। पण कळीचा मुद्दा हा होता की या हॉइस्ट ऑपरेटरला गॉर्डन आणि गॉर्डनला हॉइस्ट ऑपरेटर प्रत्यक्ष दिसत नव्हते, कारण हॉइस्ट ऑपरेटर हा मुख्य डेकपासून थोड्याशा मागच्या बाजूला उंचावर राहून नियंत्रण करणार होता आणि गॉर्डन हा डेकच्या खालच्या बाजूला राहून काम करणार होता।
म्हणजे गॉर्डन आणि हॉइस्ट ऑपरेटर ह्यांच्यामधला एकमेव दुवा म्हणजे डेकवरती काम करणारे कर्मचारी होते. यांत्रिक पुली ही विंचच्या सहाय्याने म्हणजे यांत्रिक रहाटासारख्या यंत्राने दोर खेचण्याचं आणि सोडण्याचं काम करणार होतं. ठरल्याप्रमाणे गॉर्डनने वरून सोडला गेलेला दोर त्याच्या हार्नेसला बांधला आणि इशाऱ्याने डेकवरच्या कर्मचाऱ्यांना त्याने सांगितले. कर्मचाऱ्यांनी हॉइस्ट ऑपरेटरला सांगून गॉर्डनला वर उचलायला सुरुवात केली. दुरुस्तीच्या उंचीवर पोचल्यानंतर गॉर्डन कामाला लागला. यात सोसाट्याचा वारा त्याच्या अडचणी वाढवत होता. एके ठिकाणी स्थिर राहण्यासाठी गॉर्डनला खूप मेहनत करावी लागत होती. तो अधांतरी दोरीच्या सहाय्याने लोंबकळत असल्यामुळे वारा सारखा त्याला इकडून तिकडे ढकलत होता. परंतु या सगळ्याचा सामना करणे गॉर्डनसाठी नेहमीचं होतं. त्याने शक्य तेवढ्या लवकर दुरुस्तीचं काम पूर्ण केलं आणि डेकवरच्या कर्मचाऱ्यांना इशाऱ्याने सांगितलं. डेकवरच्या कर्मचाऱ्यांनी हॉइस्ट ऑपरेटरला सांगितलं. हॉइस्ट ऑपरेटरने पुन्हा विंच सुरू केलं. पण हॉइस्ट ऑपरेटरच्या निष्काळजीपणामुळे तो विंचची दिशा बदलणं विसरला. म्हणजेच ज्या विंचने गॉर्डनला खालच्या मजल्यावर सोडणं अपेक्षित होतं तो विंच गॉर्डनला माऊस होलच्या दिशेने वर ओढू लागला. सुदैवाने हा विंच हळूहळू गॉर्डनला वर खेचत होता. हॉइस्ट ऑपरेटरकडून झालेली गफलत लगेचच गॉर्डन आणि डेकवरच्या कर्मचाऱ्यांना लक्षात आली. त्यांनी लगेचच हातवारे आणि इशारे करून ओरडून हॉइस्ट ऑपरेटरला सांगायला सुरुवात केली. पण हॉइस्ट ऑपरेटर यांत्रिक पुली सुरू केल्यानंतर पुन्हा डेकवरच लक्ष द्यायचे सोडून मान वळवून दुसऱ्याच गोष्टीत रमून गेला. यात भर म्हणून मेन डेकवर अजस्त्र ड्रिल आणि इतर मोठ्या यंत्रांचे आवाज, सोसाट्याचा वारा यामुळे माणसांच्या ओरडण्याचे आवाज हॉइस्ट ऑपरेटरपर्यंत पोहोचतच नव्हते आणि दोर गुंडाळला जाणं चालूच होतं. इथं खाली लोंबकळत असलेल्या गॉर्डनला वरच्या गोंधळाची काहीच कल्पना नव्हती. तो वाट पाहत होता की दोर वर ओढलं जाणं थांबेल आणि त्याला पुन्हा खाली सोडलं जाईल. अशा अधांतरी अवस्थेत त्याने त्याचा हार्नेस सोडून जाणं हे देखील दुसऱ्या अपघाताला निमंत्रण होतं. त्यात वादळी वारा हा धोका कित्येक पटीने वाढवत होता. त्यामुळे वाट पाहण्याखेरीज गॉर्डनकडे काहीच पर्याय नव्हता. काही सेकंदातच गॉर्डनच्या हतबलतेची जागा मृत्यूच्या भयाने घेतली. तो जीवाच्या आकांताने ओरडू लागला, धडपड करू लागला. वरती डेकवरच्या कर्मचाऱ्यांना लक्षात आलं की आपल्या हातवाऱ्यांचा आणि आरडाओरड्याचा काहीही उपयोग होत नाही आहे. हॉइस्ट ऑपरेटरचं लक्ष वेधून घेण्यासाठी काहीतरी वेगळं आणि त्वरित करणं गरजेचं होतं. डेकखाली अधांतरी अवस्थेत असलेला गॉर्डन स्वतःचा जीव वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता. या प्रयत्नात त्याने हाताला एखादी केबल लागते का, ड्रिलला एखादी खाच मिळते का ह्याचा प्रयत्न तो करत होता. परंतु सोसाट्याचा वारा, पाऊस आणि तेलाने अत्यंत निसरडा झालेला पृष्ठभाग हे त्याला करू देत नव्हता. गॉर्डन स्वतःचं शरीर एका सरळ रेषेत आणण्याचा प्रयत्न करत होता, जेणेकरून वर ओढला जात असताना निदान माऊस होलच्या 12 इंचामधनं त्याचं डोकं किंवा खांदा तरी वर जाऊ शकेल. परंतु त्याने घातलेलं सेफ्टी हार्नेस हे त्याच्या कमरेला बांधलेलं असल्यामुळे त्याला शरीर सरळ रेषेत ठेवणं जमत नव्हतं. काय विरोधाभास आहे पहा. ज्या सेफ्टी हार्नेसने त्याचा जीव वाचवायचा त्याच सेफ्टी हार्नेसमुळे त्याला मृत्यूला कवटाळायला लागतंय का काय या भीतीसोबत गॉर्डन वर ओढला जात होता. आता त्याच्यात आणि माऊस होलमध्ये अगदी काही इंचांचंच अंतर बाकी होतं आणि दोर गुंडाळला जात होता. हॉइस्ट ऑपरेटरला अजूनही या सगळ्या गोंधळाची गंधवार्ता नव्हती. तो त्याच्याच कामात रमलेला होता. खाली डेकवरच्या एकाने प्रसंगावधान राखून डेकवरच्या फोनपाशी जाऊन हॉइस्ट ऑपरेटरच्या केबिनमध्ये फोन लावला. इथं केबिनमधला फोन खणाणला आणि पलीकडून आवाज आला, स्टॉप द विंच, स्टॉप द विंच. या ओरडण्याने हबकून जाऊन हॉइस्ट ऑपरेटरने दुसऱ्या सेकंदाला विंच थांबवले. पण तोवर उशीर झालेला होता. शेवटच्या काही सेकंदात गॉर्डन डेकच्या खालच्या बाजूला आडव्या स्थितीत अडकला. माऊस होलमधून त्याच्या हार्नेस सकट त्याची कंबर वर उचलली गेली. 12 इंचाच्या माऊस होलमध्ये त्याचं अर्ध शरीर उलट दिशेला दुमडलं जाऊन ओढलं गेलं. डेकवरच्या कोलाहलात सुद्धा गॉर्डनची शेवटची काळीच पिळवटून टाकणारी किंकाळी, एखाद्या चरख्यातून रसहीन झालेल्या चोथ्याप्रमाणे माऊस होलवर उचललं गेलेलं त्याचं शरीर आणि रक्ताच्या उडलेल्या चिळकांड्या, हे विदारक दृश्य त्याचे सहकर्मचारी आजतागायत विसरू शकले नाही.
तेल विहीर चालवणाऱ्या कंपनीला या अपघाताबद्दल जबाबदार धरलं गेलं. कोर्टानं त्यांना 60,000 पाऊंडाचा दंड ठोठावला. याखेरीज कंपनीने गॉर्डनच्या परिवाराला एक अघोषित रक्कम देखील नुकसान भरपाई म्हणून दिली.